चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 8 मध्ये राजकीय वातावरणाला वेग आलाय। भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून अनिता सुनील बडोदे यांनी उमेदवारी दाखल केली असून त्यांच्या प्रवेशामुळे या प्रभागातील लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहे। अनिता बडोदे या स्थानिक प्रश्नांशी सातत्याने जोडलेल्या असून नागरिकांच्या अडचणींची जाण ठेवून काम करणाऱ्या उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे। प्रभागातील पाणी, मलनिस्सारण, रस्ते, स्वच्छता तसेच महिलांसाठीच्या सुविधा यासारख्या मूळ प्रश्नांवर वेळीच उपाययोजना करून नागरिकांची गैरसोय दूर करण्याचे त्यांनी आश्वासन दिले। प्रभागातील ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी मी कटिबद्ध आहे। चांदवडच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार असे अनिता बडोदे यांनी सांगितले। नमस्कार, माझे नाव आकाश सुनील बडोदे। मी हो घातलेल्या नगरपालिकेमध्ये माझी मम्मी सौ अनिता सुनील बडोदे यांची उमेदवारी प्रभाग क्रमांक 8 मधून मिळून आणलेली। तर यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली। माझ्या प्रभागातले काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असणार आहोत। त्याच प्रामुख्याने माझी एक समस्या अशी आहे की माझ्या भागातले खूप लोकांचे नगरपालिका अतिक्रमण मोहीममध्ये दुकानं काढण्यात आलेले आहेत। तर माझा प्रामाणिकपणे एक हेतू असणार आहे की त्यांना ते आपण पथ विक्रेत्याचे जे गाळे पेटी शॉप तयार करण्यात आलेले त्यांना ते प्राधान्याने देण्यात यावे। तिथं समजा लिलाव पद्धत असेल 1 लाख 2 लाख, तर ते आम्ही त्याच्यासाठी काहीतरी नियम लावू, अट लावून ते कमीत कमी पैसे करून गोरगरिबांना ते गाळे देण्यात यावे, एवढं मी प्रामाणिकपणे काम करेल। धन्यवाद। नमस्कार, मी सुनील बडोदे, माझ्या पत्नी अनिताबाई सुनील बडोदे प्रभाग 8 मधून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी करत असून 8 प्रभागामध्ये जे का आमच्या समस्या छोट्या मोठ्या समस्या आहे, काही थोडेसे गटर असो, रस्ता असो, किंवा मग काही नळाच्या पाण्याच्या समस्या असो, किंवा मग महिलांसाठी छोटेसे लघु उद्योग असो, हे आम्ही नगर परिषद माध्यमातून निवडून आल्यावर आम्ही हे जे योजना आहे ते राबवून काहीतरी एक व्यवसाय म्हणून, लघुउद्योग म्हणून, किंवा मग जे मुलं आहे शिक्षित काही शिकताय, त्यांच्याकडून काही ग्रॅज्युएट झालेले आहे किंवा त्यांना आता काही पदव्या भेटलेल्या अशा मुलांना नोकऱ्या नाही आहे, मग त्यांना थोडं गायडन्स करू। आता गायडन्स करायचं म्हणजे कसं, आमचा एक चर्मकार समाज, एक छोटा समाज आहे, जास्त शिक्षित मुलं मुली नाही आहे, तरी त्यांना आम्ही गायडन्स करू, त्यांच्यासाठी पूर्ण सहकार्य करू। कारण निवडून आल्यानंतर कसं आहे, आमच्याकडे थोडंसं काहीतरी स्टँड येईल। स्टँड आल्यावर आमच्याकडे पहिली गोष्ट, आमच्याकडे स्टँडच नाही, छोटा समाज, छोटा आमचा रोहिदास नगरमध्ये। तर ह्या माध्यमातून त्यांना आम्ही गायडन्स करून तसेच उद्या 2 तारीख कमल चिन्हावर आम्ही उमेदवारी करत असून आम्हाला निवडून द्या। निवडून आल्यानंतर जे बी समस्या असतील माझ्या 8 नंबर प्रभागामधील, आमच्या अनिताबाई सुनील बडोदे यांच्या माध्यमातून, नगर परिषद माध्यमातून ते पूर्ण यशस्वी पार पाडू। नमस्कार, मी अनिता सुनील बडोदे प्रभाग 8 उमेदवारी करते। कमलवर बटन दाबून मला निवडून द्या। काय करायचंय ते मी निवडून आल्यावर करू शकते। तुमची काय समस्या असते मी पूर्ण करा। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।